भ्रष्टाचार, पेपर फुटी या सगळ्या मुद्द्यांवरती बोललं आणि सरकार बदललं गेलं. या सरकारमध्ये पुन्हा आता जवळपास 10-15 वर्षानंतर पुन्हा ती स्थिती तिथे महागाई, भ्रष्टाचार आणि पेपर फुटी. सरकार पुढे जाण्याची लक्षणं नाही. माझी पूर्ण अपेक्षा आहे की महागाई, पेपरफुटी, भ्रष्टाचार हे जे इश्यूज आहेत त्याच्यावरनं भाजप सत्तेत आलं होतं. आज त्यांच्या कारभारामध्ये हेच इश्यूज अजून प्रामुख्याने समोर आलेत. करप्शन आपल्याला वाढताना दिसतंय. तो जंतर मंतरचं आंदोलन चालू होऊन संपून 3 महिने नाही झाले, त्याच्या आतमध्ये 4 वेगवेगळे पेपर आपल्याला फुटलेले दिसतात. त्याचबरोबर महागाई प्रत्येक टप्प्यावरती वाढलेली दिसतीये. एक्सपोर्ट करण्यामुळे त्याच्याचबरोबर नरेंद्र मोदींचे जे चुकीचे फॉरेन पॉलिसीचे निर्णय होते, उदाहरणार्थ इस्रायलबरोबर जाणं, ब्रिक्सचा करार तोडून, ह्याच्यामुळे एक वेगळी महागाई भारतावरती आलेली आहे. पेट्रोल, क्रूड ऑइल, डिझेल, त्याचबरोबर शेतीसाठी आवश्यक फर्टिलायझर्ससाठी लागणारं केमिकल हे मोठ्या प्रमाणात भारतात उपलब्ध झालं नाही आहे. आणि ह्याचा परिणाम आणि ह्याचा फटका येणाऱ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना नक्कीच बसणार आहे. आदिवासी विद्यार्थी 15 दिवसापासून पुण्यामध्ये आंदोलन करतायत. सरकारला भेटायला देखील वेळ नाही दिसतंय. कारण राहुल गांधी सरकार देशाचा विरोधी पक्ष नेता त्या मंचावरनं आवाज उठवतो, पत्र लिहितो, तरी सुद्धा सरकार त्या सगळ्यांची दखल घेत नाही. सरकारने आत्तापर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. काल त्यांनी नुसतं म्हटलं होतं की एक नवीन निर्णय आलाय आणि तो तोंडी कबुली दिली होती. पण आमचं हेच म्हणणं आहे की जोपर्यंत तो निर्णय GRच्या स्वरूपात येत नाही तोपर्यंत त्याच्यावर कोणताही विश्वास नाही ठेवावा. कारण हा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल आणि कॅबिनेटचा निर्णय हा GRमधूनच आम्हाला कळायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर आदिवासी विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत. मेसचा प्रश्न आहे, सवलतींचा प्रश्न आहे, बोगस आदिवासी सर्टिफिकेट्सवरती जे ॲडमिशन्स घेतलेत त्यांचा घुसखोऱ्यांचा प्रश्न आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांवरती आदिवासी विद्यार्थ्यांनी 15 दिवस आंदोलन करायची भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडी हे त्यांच्या आंदोलनामध्ये पूर्वपणे पाठीशी आहेत. पहिल्या दिवसापासून वंचित बहुजन आघाडीची पुण्याची टीम त्यांच्या संपर्कात होती. काल त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी मी सुद्धा जाऊन आलो होतो आणि विद्यार्थ्यांची संपर्क साधून त्यांना मदत करून त्यांच्या आंदोलनाला बळ देण्याचं काम हे सुद्धा वंचित बहुजन आघाडी करतच आली. वरच्यांना भाजपची जवळकी करायला लागते, खालच्यांना काँग्रेसची जवळकी करायला लागते. मी काय बोलू याच्यावर? सोयीचं राजकारण ते सांगतील, ते राजकारण करतायत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू होतात. मात्र राष्ट्रवादी शरद पवारचे नेते मात्र वेगळीच कुठलीतरी म्हणजे भाजप श्रीमंत जसं वरचे नेते भाजपला भेटतात, खालचे नेते काँग्रेसला भेटतात. म्हणजे त्याच्यामध्ये परत पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा. भाऊ, मी ह्याच्यावर एकही उत्तर दिलं नाही आणि शरद पवारांची रणनीती तुम्हीच लोकांसमोर पाडली की एक गट भाजपबरोबर जातो, एक गट काँग्रेसबरोबर जातो आणि दोन्हीकडे पाय ठेवून राजकारण चालतं. हे शरद पवारांचं पहिल्यापासून राजकारण आहे. हे आपण मांडलंय, मी नाही. साहेब, तुम्ही देखील युथ आयकॉन आहात आणि राहुल गांधी जे आहेत ते जेनझिन सोबत कनेक्ट होण्याचा जो आहे तो देशभरामध्ये प्रयत्न जो आहे तो त्यांचा चालू आहे. त्याचबरोबर देशाच्या प्रधानमंत्र्यांना देखील जो आहे तो रील फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ जो आहे तो पोस्ट करावा असं वाटतं आणि कुठेतरी जेनझिन बरोबर हितगुज साधण्याचा प्रयत्न करत आपण काय प्रयत्न. मला या आंदोलनातनं सगळ्यात काय आवडलंय ते म्हणजे जेनझिननी म्हाताऱ्यांना वेड लावले. पहिले जेनझिनना ज्यांना कोणी विचारत नव्हतं, आज प्रत्येक बोर्डरूम मीटिंगमध्ये, प्रत्येक तुम्हाला माहिती असेल तुमच्या न्यूजरूम मीटिंगमध्ये विचारत असतील जेनझी कंटेंट कुठनं चालणार आहे, जेनझींना काय आवडतं, कुठली रील पळणार आहे. ज्या टपक्याला तुम्ही इतके वर्ष विचारातच नाही घेतलं आणि हडहुड करत राहिलं, आज तो टपका आहे सगळ्या म्हाताऱ्यांना नाचायला लावतोय. ह्याच्यावरती मला खूप आनंद आहे. तुम्ही काय प्रयत्न करणार आहेत का? वंचित बहुजन आघाडी, युवक आघाडी, त्याचबरोबर सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि पक्षातले सिनियर पदावरती असलेले सगळे युवक, हे युवकांशी संपर्क साधणं, त्यांच्या प्रश्नांवरती हात घालणं आणि त्यांच्याबरोबर काम करणं हे एका बाजूला चालूच होतं. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं तिकीट वाटप बघितलं असेल तर मॅक्सिमम युवकांना जर कोणी संधी दिली असेल तर ती वंचित बहुजन आघाडीने दिली. तर नुसतं जेनझी काय म्हणतात ह्याच्यापेक्षा जेनझी सत्तेत कसा पोचेल आणि जेनझी सत्तेमध्ये जाऊन जेनझींना जो बदल हवा आहे तो राजकारणाच्या मार्फत कसा आणेल ह्याच्यावरती आमचा जास्त फोकस आहे. हा जो सल्ला आहे आता शेवटला दिला की जेनझी सत्तेत कसा पोचेल, हा नेमका कोणाकोणाला असेल? म्हणजे नाही, तो माझ्या पक्षाला, मी बाकी कोणाला सल्ला देत नाही. ती माझी स्ट्रॅटेजी. आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय सध्या खूप पेटलेला दिसला. तर दोन्ही बाजूनं म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण करावं आणि करू नये या दोन्ही बाजूनं भूमिका घेतल्या जात आहेत. आपल्या काकांनी स्वतः आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय?
वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय, ह्या प्रश्न मला ह्याच खोलीमध्ये मागच्या वेळेस जेव्हा आपण प्रेस कॉन्फरन्स केला होता तेव्हा आपण दाखवला होता. जर आपण त्याचं उत्तर दाखवणार नसाल तर परत परत तो प्रश्न विचारू नका, हे माझी सर्वांना विनंती आहे. पण परत तुम्ही विचारला तर सांगणं माझं काम आहे, म्हणून मी परत एकदा सांगतो. 14 एप्रिलला राजगृहावरती बाळासाहेब आंबेडकरांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही स्पष्टपणे सांगितली. तर 14 एप्रिलसारख्या दिवशी, महत्त्वाच्या दिवशी बाळासाहेब आंबेडकर राजगृहावरती प्रेस घेत आहेत, ह्याच्या इतकी महत्त्वाची गोष्ट मला तरी वाटत नाही. दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आंबेडकरांनी ठराविकपणे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं की जे असंविधानिक, अँटी कॉन्स्टिट्यूशनल, अनकॉन्स्टिट्यूशनल किंवा संविधानाच्या चौकटीच्या बाहेरचं उपवर्गीकरण असेल त्याला आमचा विरोध असणारच आहे. हे बाळासाहेब आंबेडकरांनी 14 एप्रिलला राजगृहावरती ठाम भूमिका घेऊन सांगितलं होतं. आणि त्याच्याहून महत्त्वाचं मला आजच्या घडीला वाटतं की रिझर्वेशन हटाव आंदोलन, रिझर्वेशनला शिव्या घालणं, SC STंना खूप मोठ्या प्रमाणात शिव्या घालणं, OBCंना खूप मोठ्या प्रमाणावर जातीवाचक शिव्या घालणं, हे खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये चालू झालेलं आहे. आरक्षण हटाव, रिझर्वेशन हटाव आंदोलन हे तुम्हाला सगळीकडे वाढताना दिसतंय. आणि जर रिझर्वेशनच हटलं तर उपवर्गीकरण कशात लावणार? हा एक कॉमन सेन्सवाला प्रश्न आपल्या सर्वांना पडला पाहिजे. म्हणून आज सर्वांची काळाची ही गरज आहे की सर्वांनी एकत्र येऊन रिझर्वेशन वाचवलं पाहिजे. रिझर्वेशन वाचलं तर मग उपवर्गीकरण लागता येईल की नाही लावता येणार. पण आपलं प्रायोरिटी, आपला फोकस हा कोणत्याही परिस्थितीमध्ये रिझर्वेशन आणि आरक्षण वाचवणं एवढंच असलं पाहिजे. मी तेच म्हणतोय की एका बाजूला साखरेचा दर का वाढला ह्याच्या मागचं आपल्याला कारण दिलं, आणि दुसऱ्या बाजूला मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय की 2014पासनं आपण किती गोष्टी इम्पोर्ट करतो आणि किती गोष्टी भारतात स्वतः उगवतो आणि शेतकऱ्यांना मदत करून, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन सेल्फ प्रोडक्शन आपलं किती 2014पासनं कमी झालं हे पण आपल्या सर्वांना बघायची गरज आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या सवलती काढल्या गेल्यात, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होत नाहीत, शेतकऱ्यांचं जर कुठचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपलं प्रोडक्शन कमी होतं ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्सचं प्रोडक्शन कमी झालं की काय होतं, आपल्याला एक्सपोर्ट करायला लागतं. एक्सपोर्ट केला की महागाई वाढते, दर वाढतोच. एका बाजूला आपण शेतकऱ्यांचं नुकसान करतोय आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानामुळे इकडच्या सर्वसामान्य नागरिकांना दुप्पट दर भरायला लागतोय. ह्याच्यावरती तातडीने सरकारने योजना केली पाहिजे. अक्कलकोटच्या शाळेचा मुद्दा आपल्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता, त्या संदर्भामध्ये तिथले वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण बोलणं झालं होतं. त्यानंतर पुढे काय प्रोसेस झाली, कारण त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. अक्कलकोटच्या शाळेचा जो मुद्दा आहे ते वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारीच आपल्याला याच्याबद्दल चांगलं सांगू शकतील. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की पाठपुरावा पूर्णपणे चालू आहे आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर मागण्या पूर्ण नाही होणार तर त्याच्यावरती आंदोलन वंचित बहुजन आघाडी नक्की करेल. साहेब, महाराष्ट्रामध्ये जो आहे तो MPSCचा पेपर जो आहे तो फुटला आणि त्यावरती यमानच्या माजी खासदार जलील साहेब असं म्हणत आहेत की महाराष्ट्रात एक वेगळं मंत्रालय स्थापन झालं पाहिजे, त्या पेपर फुटीचं नाव दिलं पाहिजे, अशा पद्धतीची ती पुढचं टीका करते. आणि हे जे पेपर जे आहेत ते वारंवार फुटत आहेत, कसं पाहता या सगळ्या घटना? हे एक खूप मोठं नेक्सस आणि रॅकेट आहे. शिक्षणाचा बाजार करून ठेवला ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. ह्याला आपण 3 वेगवेगळ्या अँगल्सनी बघू. सर्वात पहिलं हे की कष्टकरी समाजातनं येणारे, वंचित समाजातनं येणारे, गोरगरीब टप्प्यातनं येणारे जितकी पण लोक होती त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा, शिक्षण आणि त्याच्यानंतर नोकरी हेच एक तरक्कीचा आणि आयुष्यात पुढे जायचा मार्ग होता. पण जर पेपर वारंवार फुटत राहिला आणि ह्यांचा पुढचा तरक्कीचा रस्ता बंद झाला तर हे पुढे कुठे आपल्या आयुष्यात तरक्की करू शकणार आहेत किंवा आयुष्यात पुढे जाऊ शकणार आहेत, हा आपल्याला प्रश्न आला पाहिजे. कारण त्यांचा पुढचा तरक्कीचा किंवा डेव्हलपमेंटचा मार्गच बंद केला जातो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही होते की पेपर फुटीच्या विरुद्ध एक डिपार्टमेंट नाही तर एक सक्त कायदा केला पाहिजे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे, जेणेकरून पेपर फुटणार नाहीत आणि पेपर फुटले तर त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन इमिजिएटली रिएक्झॅमिनेशनचा एक काहीतरी आपल्याला ऑप्शन देता आला पाहिजे. त्याच्याकरून विद्यार्थ्यांची झालेली मेहनत आणि एक अख्खं अकॅडमिक वर्ष वाया जाणार नाही. आणि तिसऱ्या बाजूला पेपर फुटी वारंवार का होते, त्याच्यामध्ये कोण इन्वॉल्ड आहेत? डायरेक्ट मंत्री इन्वॉल्ड आहेत, मंत्र्यांचे OSD इन्वॉल्ड आहेत, त्यांचे PA इन्वॉल्ड आहेत, सेट डिपार्टमेंट इन्वॉल्ड आहे का, मागे जसं पुढे बाहेर आलं तसं काही कोचिंग क्लासेसचा हात आहे? ह्याच्यावरती स्ट्रिक्ट कारवाई होऊन त्या सगळ्या
जी फाइंडिंग्ज आहेत, जी माहिती आहे ती लोकांसमोर ठेवली पाहिजे.